महायुतीमधील विधान परिषदेचा तिढा आज सुटणार आहे। वर्षावर महायुती नेत्यांची पुन्हा एकदा बैठक होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही बैठक बोलावलेली आहे। एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत अशी माहिती आहे। पुण्यावरून भाजप राष्ट्रवादी तर नाशिक आणि संभाजीनगरवरून शिवसेना भाजपमध्ये सध्या रस्सीखेच सुरू आहे आणि या संपूर्ण मुद्द्यांसंदर्भात वर्षावर आज महायुती नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। ठाणे विधान परिषदेत एकनाथ शिंदे हे धक्कातंत्र वापरण्याची चर्चा आहे। उमेदवार म्हणून बवियाचे क्षितिज ठाकूर यांची एंट्री होण्याची शक्यता आहे। बहुजन विकास आघाडीला शिवसेनेमध्ये विलीन करण्याचा प्रयत्न आहे। मतांची गोळाबेरीज वाढवण्यासाठी शिवसेनेची ही खेळी आहे। रवींद्र फाटक यांचा देखील पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। त्यामुळे आता क्षितिज ठाकूर यांना उमेदवारी मिळू शकते असं बोललं जात आहे। ठाणे विधान परिषदेमध्ये एकनाथ शिंदे हे धक्कातंत्र वापरणार असल्याची देखील चर्चा सुरू झालेली आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। ओम, महायुतीमधील विधान परिषदेचा जो एकूणच या संपूर्ण निवडणुकीमध्ये आपल्याला तिढा पाहायला मिळतोय, त्यावर आजच्या या बैठकीमध्ये तोडगा निघणार का? श्रीकांत, खरं तर बैठकांचं सत्र पार पडलेलं आहे। रात्रीच खेळ चालली या पद्धतीनं मध्यरात्री सुद्धा भाजप शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चर्चा सुद्धा झालेल्या आहेत आणि सरतेशेवटी आज राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह भाजप प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आणि शिवसेनेकडनं उदय सामंत अशी एक महत्त्वाची मोजक्या नेत्यांची, निवडक नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज वर्षा निवासस्थानी संध्याकाळी पार पडणार आहे। मुख्यत्वे महायुतीच्या या बैठकीमध्ये विधान परिषदेच्या जागांवरती एकमत होण्याची शक्यता आहे। कारण आपण पाहिलं असेल की कालपासून विधान परिषदेचा अर्ज दाखल करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे आणि 1 तारखेपर्यंत त्याची मुदत आहे। पुढील दिवसांमध्ये असणाऱ्या 2 ते 3 सुट्ट्या लक्षात घेता आज या सगळ्या संदर्भात शिक्कामोर्तब होणं क्रमप्राप्त आहे। एक सर्वसाधारणपणे पाहायला गेलं तर पारंपरिक जागां ज्या आहेत त्या जागांवरती जो काही क्लेम केला जातोय त्यावरून काही प्रमाणात पेच फसल्याचं दिसून येतंय। मुख्यत्वे छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक असेल, पुणे असेल, रायगड असेल, या महत्त्वाच्या ज्या काही पारंपरिक जागा आहेत ज्या खरं तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आहेत त्यावरती कुठेतरी भाजपनं दावा सांगितल्यामुळे अडचण निर्माण झाल्याचं कळतंय। परंतु रायगडवरून जो पेच निर्माण झाला होता तो सुटलेला आहे, परंतु पुण्यावरती भाजपचा दावा कायम आहे। दुसऱ्या बाजूला शिवसेनेला ठाणे आणि नाशिक या जागा सोडण्यासाठी भाजपचं नेतृत्व जे आहे ते राजी झालेलं आहे। त्यामुळे इतर काही जागा, मुख्यत्वे नाशिकच्या जागेचा जर आपण विचार केला तर नाशिकमध्ये भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात गेल्या निवडणुकीमध्ये वाढली। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये आलेलं यश आणि त्यात वाढलेली आकडेवारी यामुळे भाजपकडनं आता या सगळ्या निवडणुकीमध्ये आग्रही भूमिका घेतली जाते। त्यामुळे या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अनेक बैठकांमध्ये झालेल्या चर्चांच्या आणि सूत्रांवर झालेल्या एकंदर चर्चेनंतर आज ही बैठक होते। या पार्श्वभूमीवर एक बैठक काल रात्री सुद्धा खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपच्या रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये पार पडली आहे। त्यामुळे मध्यरात्री झालेल्या या बैठकीमध्ये नेमकं काय घडलंय, शिंदेंची समजूत काढण्यामध्ये भाजपच्या राज्यातल्या नेत्यांना यश आलंय का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि शेवटचा मुद्दा म्हणजे आज रात्री होणाऱ्या बैठकीत ज्याला मुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत, या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित असलेल्या बैठकीमध्ये महायुतीच्या जागा वाटपावरती शिक्कामोर्तब होतंय का आणि मित्रपक्षांकडनं जी अपेक्षा व्यक्त केली जाते त्या प्रमाणात जागा सोडण्यात भाजप राजी होतंय का, या सगळ्या गोष्टी पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यावरच विधान परिषदेतली पुढील समीकरणं आणि पुढील काळातली विधान परिषदेतली जी काही घडामोडी असतील त्याचं भवितव्य अवलंबून असणार आहे। त्यामुळे नेमकं या बैठकीत काय होतंय आणि किती जागांवरती, किती फॉर्म्युल्यावरती, कुठल्या फॉर्म्युल्यावरती महायुतीचं एकमत होतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। निश्चितच त्यामुळे बैठकांचा सिलसिला सुरूच आहे। मात्र मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी होणाऱ्या आजच्या या बैठकीमध्ये यावर तोडगा निघणार का याकडे देखील आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद ओम या सविस्तर माहितीसाठी।